नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा असा जे खास विषय आहे तो म्हणजे होणार आहे जबरदस्त. आपण तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा, म्हणजे आपल्या जवळच्याही लोकांना आपल्या चॅनलची वेगळी वेगळी माहिती मिळेल. तर मित्रांनो, जो विषय आहे तो आहे, तुम्ही थंबनेलवरती पाहिला असेल, हॉटेल भाग्यश्री. भाग्यश्री हॉटेलची बोकडं संपली काय? तर मित्रांनो, आजची जी रील पाहिली मी त्याची, अक्षरशः तो एवढा हुरळून गेलेला होता की हत्ती थाळी, तंगडी थाळी, तांबडी थाळी, त्याची बटर आहे त्याला, जो गवती लावा असं मराठीत म्हटलं जातं त्या पक्षाला, त्या पक्षाची थाळी सुद्धा आता याने चालू केलेली आहे 300 रुपयामध्ये. तर कशी करणार आहे? ढवाऱ्यामध्ये असेल, ढवाऱ्यामध्ये सुद्धा एक तंगडी थाळी दिलेली आहे, ज्याला आपण लेग पीस म्हणतो. तांबडी थाळी, तंगडी थाळी एवढा हुरळून गेला, तर एक शब्द दोन दोन तीन तीन वेळा त्या शॉर्ट मध्ये त्याने उच्चारलेला आहे. म्हणजे त्याने जेवढ्या शाखा दिल्या, तर आपण 2 मिनिटं ती थाळी पाहू कशी आहे, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. हे पाही, बटेर घेऊन बसलेला आहे हा सकाळी सकाळी. आणि ही आहे दुसरी, ज्याला आपण म्हणतो याने कुठली थाळी चालू केली. थांबा, मी तुम्हाला नाव पण सांगतोय थाळीचं. काहीतरी हत्ती थाळी म्हणून आहे. ही जी थाळी आहे हत्ती थाळी आहे. अर्धा किलोच्या आसपासचा लेग पीस दिसतोय. चला आपण बोलूया याच्यामध्ये. तर मित्रांनो, पाहिलं असेल तुम्ही, या 2 थाळ्या, म्हणजे एक 300 रुपयाला, याच्या भाषेत हा म्हणला चित्तर थाळी, बटर थाळी आहे ती. गवती लावा, जो छोटा पक्षी गवतामध्ये राहतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, त्या पद्धतीची ही थाळी हे 300 रुपयाला केलेली. आता कारण याचं असं आहे मित्रांनो, की अलीकडे आता तुम्ही पहा, याने ज्या शाखा चालू केल्या तिथून बोकडं पार्सल करायला सुरुवात केली. आता एकच बाजाराला जात असणार हा माणूस, किंवा 2-3. आता तिथून जर सगळी बोकडं उचलली तर साधारणतः शेतकऱ्यांना काय वाटायला लागलं आता, किंवा जे शेती पालन करतात ते, तर बोकडांना रेट येणारच ना जास्तीत जास्त. कारण त्यांची खाण्यापिण्याची त्यांचा खुराक आहे बोकडांचा, त्यांना सांभाळणं आलं, त्यांचा मेंटेनन्स आला, सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामुळे रेट वाढल्यामुळे मडके साहेब लगेच त्यांनी युटर्न हाणला आणि ती जे बटर थाळी आहे त्याच्यात एंट्री केली. आणि ही जी हत्ती थाळी आहे त्याच्यामध्ये अर्धा किलोचा एक लेग पीस दिसतोय, आणि इंद्रायणी तांदूळ दिसतोय. पावशेर भर केला तर तेवढा भरेल, आणि शेरवा जे रस्सा म्हणतात त्याला, आणि अनलिमिटेड भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि तंदूर रोटी. तर मित्रांनो, ही हत्ती थाळी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला कशासारखी वाटेल हे सांगता येणार नाही. आणि 1700 काहीतरी 51 रुपये किंमत ठेवलेली याची. म्हणजे साधारणतः जर एका कुटुंबात एक 7-8 लोक असतील आणि त्यांनी जर 1 किलो मटण जरी आणलं 700 रुपयाचं, तर सगळे आनंदाने खाऊ शकतात घरच्या घरी. इथून उस्मानाबाद पर्यंत जाण्याची गरज नाही त्यांना, किंवा तिथे जाऊन येता जाता बरीच लोक ही थाळी काही टेस्ट करणार नाही. कारण याने ज्या शाखा देऊन जे स्वतःच जे मार्केट होतं, थोडेफार पैसे घेऊन लोकांकडून, हे संपूर्ण उद्ध्वस्त केलेलं. त्याने हा जो शेख चिल्ली आहे, झाडावर बसला त्याच झाडाची फांदी कट केली त्याने, आणि खूप थोड्या वेळात त्याने मोठं व्हायचं पाहिलं. बऱ्याच लोकांनी त्याला असं झाडावरती एवढं चढवलं, तो एवढा चढला, 30 तोळे घेतले, 50 तोळे घेतले, गाडी घेतली. अरे पण बाबा, तू ज्या हॉटेलची लोक तुला सांगत होती ती, तू म्हणायचा की आमचे मार्गदर्शक, आपल्याला याच्यामध्ये कुणाचं नाव घ्यायचं नाही किंवा कुणाला काय बोलायचं नाही, ती लोक हॉटेलचा रितसर बिलामध्ये जीएसटी घेतात, म्हणजे गव्हर्नमेंटला भरतात. जो सेंट्रलचा टॅक्स आहे आणि जो स्टेटचा टॅक्स आहे, हा तो बिलामध्ये घेऊन गव्हर्नमेंटला भरतात, आणि लिगल त्यांचं हॉटेल चालू आहे. उद्या त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. ते इथे मटण थाळी 500 रुपयाला आहे, तर तुझ्याकडे बाबा 250 रुपयाला ढावा राहतो. तू कसा करतो, काय करतो, हे तर कुणाला कळलं नाही. सगळे लोक याच्यावरती तर बोंबच मारतात. बरीच लोक काही चांगलंही म्हणतात. आता दोन्ही नाण्याच्या बाजू आहेतच. पण ह्या ज्या थाळ्या चालू केल्या, आणि ही जी बोकडं, ही ह्या माणसाने तिथल्या बोकडांचं मार्केट फार म्हणजे आकाशालाच भिडून टाकलं. त्याच्यामुळे आता याला स्वतःलाच बोकडं घेता येईना.
त्याच्यामुळे यांनी ही पटेर थाळी चालू केली असावी. किंवा तिथं दुसरं एक हॉटेल आहे टेंभुर्णीला, हॉटेल राजवीर म्हणून आहे, त्यांच्याकडे सुद्धा ही बटर थाळी आणि बोकडाचा कार्यक्रम चालतो. मध्यंतरी मडकेंनी एक रील टाकली होती, ही 10 कापलेली आहेत अशी सरळ अशी उलटी टांगली होती. म्हणजे बघा, क्रुएल्टी ज्याला तुम्ही कुठल्याही हॉटेलला जा पुण्याच्या, म्हणजे इवन शौर्यवाडा असेल, गारवा असेल, मयूर असेल, तिथं 50-50, 100-100 गाड्या लागल्या असतील. किंवा आपला याचा रोड असेल, तिकडे खेड शिवापूरचा रोड असेल, तिथल्या गाड्या बघा, त्या हॉटेलला गर्दी बघा. ते लोक असं कधीच करत नाहीत. ह्याने असे उलटे 10-12 लटकवले आणि त्यांचे मुंडके पुढे ठेवले आणि म्हटला हे असे नाही, असे मुंडके मोजायचे, 1 2 3 4 आणि असे 12 मुंडके मोजून दाखवले. याला काय साध्य करायचे बाबा? कधी कधी 13व तुझं सुद्धा याच्यात येऊ शकतं. त्याच्यामुळं ही धंदा करण्याची आणि ऍडव्हर्टाईज करण्याची पद्धत एकदम चुकीची आहे. तुम्ही ऍडव्हर्टाईज करा, धंदा करा, पण या पद्धतीने जिथे लोकांना अक्षरशः किळस येते आणि कमेंटमध्ये लोक शिव्या देतात, तरी सुद्धा ह्या माणसाला कळत नाही. आज तर एवढं हुरळून गेला होता रील टाकताना. आजची तुम्ही रील जर पाहिली तर तो सगळं उलट सुलटच बोलत होता. हत्ती हाव, हत्ती ताव, हत्ती थाळी, हत्ती घ्या, काय काय म्हणजे अक्षरशः इतकं खतरनाक रील होती ती. ती रील बघून अक्षरशः म्हटलं की याचा व्हिडिओ बनवून टाकू आपण आज. तर मित्रांनो, कसं असतं की याने कमी वेळात, आपण मागे व्हिडिओ टाकला होता एक 2-4 महिन्यापूर्वी, कमी वेळात, की जी सिस्टमॅटिक आहे. कसं आहे, एखाद्याला लक लागून गेलं ते होतच, पण हे 5-10-15 वर्ष जे टिकवणारी प्रथा आहे, ते खऱ्या अर्थाने हॉटेल्स आहेत. तो खरा सक्सेसफुल पर्सन आहे. ज्याने कुठलाही धंदा 10 वर्ष केला तो सक्सेसफुल आहे. तो कधीच रिवर्स येणार नाही. वर्षभराच्या आत तुम्ही मोठे दिव्यासारखे झाले, नंतर दिवा विझायलाही उशीर लागत नाही. समाजाला काय, लोक काय सोनं, लोकांकडे अंबानीकडे काय सोनं कमी आहे का? ढिंगाणे पडलेले. भारतात 1 नंबर श्रीमंत माणूस आहे का, ते रिलच टाकतो सोन्याची, एवढं सोनं घेतलं आणि तेवढं सोनं घेतलं. काय गरज आहे दाखवायची? हे तुलाच अडचणी येणार आहेत बाबा. का लोकांकडे काय गाड्या नाहीत का? हाच एकटा संघर्ष योद्धा आहे की ज्याने सगळं याच्यातून संघर्षातूनच केलं. बऱ्याच गोष्टी असतात त्या अंधारात असतात, त्या आपल्याला माहित नसतात मित्रांनो. ज्यावेळी बोकडं महाग होतील त्यावेळी मात्र त्याच्या जागी पाठी सुद्धा यायला सुरुवात होईल, कारण ते स्वस्त असतात आणि त्याची साईज लहान असते. म्हणजे कोण काय डोकं लावू शकतं? भाग्यश्रीला लावेल नाही लावेल किंवा कोण लावेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण सर्वसामान्य आपली जी युट्यूबची फॅमिली आहे, त्या लोकांच्या लक्षात येण्यासाठी आपण ह्या गोष्टी म्हणजे वारंवार आणत असतो. की बघा, कुठे अशा पद्धतीने जर तुम्हाला काही कमी पैशामध्ये मिळत असेल तर ते करू नका. आणि जास्तीत जास्त आता मध्ये बघा, काही काही हॉटेलमध्ये कुत्री कापलेली सुद्धा लक्षात आलं होतं. कित्येक हॉटेल बंद होती. सगळ्या बातम्या न्यूज आहेत, त्याला जास्त दिवस पण झाले नाही, करोनाच्या आधीच्या गोष्टी आहेत. ह्या सुद्धा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपला युट्यूबचा जो वर्ग आहे, आपली युट्यूबची जी फॅमिली आहे, ती सावधान आणि सतर्क राहिली पाहिजे. म्हणून आपण हे व्हिडिओ टाकत असतो. आपल्याला काही कोणाच्या धंद्यावर टीका करायची नाही, येऊन कुणाला आपल्याला काही संदेशही द्यायचा नाही. पण माणसाने एवढंही आयुष्यामध्ये हुरवळून जाऊ नये की फक्त आपल्याकडेच जगाकडे नाही. आणि परत सांगायचं, मराठी माणूस वर चालला त्याला खाली खेचतात. कुणी खाली खेचायला कुणालाही मोकळे नाही आहेत. स्वतःच माणूस हा स्वतःच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. स्वतःच माणूस स्वतःला खेचत असतो त्याच्या बुद्धीने, आणि स्वतःच माणूस त्याला त्याच्या बुद्धीने वरही नेत असतो. त्याच्यामुळे भान ठेवून कुठलाही धंदा करणं किंवा कुठल्याही गोष्टी करणं, योग्य करणं, माणसाच्या बुद्धीला माणूस असल्यासारखं पटणं. कसं असतं, अंधारात घडलेली गोष्ट आणि उजेडात घडलेली गोष्ट, सापडला तो चोर, नाही सापडला तो राव, ह्या गोष्टी असतात मित्रांनो. त्याच्यामुळं मुंडके कापलेले दाखवणं किंवा त्यांना कापताना दाखवणं, तोडताना दाखवणं, या चुकीच्या गोष्टी आहेत. खाणाऱ्यांना काय आमचा विरोध नाहीये. ज्याला ज्या गोष्टी आवडतात ती लोक करणारच आहे. मी सांगू, कोणी सांगू, देवाने सांगू, ज्यांना ज्या गोष्टी करायच्यात, पण काहीतरी गांभीर्य असावं की आपण काय करतोय, आपण काय दाखवतोय, आपल्याला काय बोध घ्यायचा याच्यातून काय मिळणार आहे. आणि कुठलंही असं एक उदाहरण आहे की एखादं हॉटेल असं रोजचे 50 बोकडे गेले आणि 100 बोकडे गेले, त्याला सुद्धा माहिती असेल आता शाखा दिलेल्या आहेत, परंतु त्याचं काही म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आणि वरच्या लेवलच्या गोष्टी असतात. तेवढं तर आता काही ह्याच्यामध्ये झालं नसणार आहे.
पण त्याच्यातच हुरळून न जाता आजचं तर काय अवघड काम आहे. त्याच्यामुळे चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण आणि काही सल्ला असेल तर त्यांनाच द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचला तर त्यांना थोडं जरी कळलं की आपलं मत काय किंवा आपल्याला काय सांगायचंय. बरीच लोक आता कापले सुद्धा दाखवत नाही किंवा मुंडके काही काही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, पाय ओढत नेतात, असे वाय वर ओढून दाखवतात. म्हणजे इतकी क्रूरता वाढलेली आहे. कोंबड्या डोक्यावर घेतात, कोंबड्याचं रेकॉर्ड केलं. अरे केलं गप ना. समाजापुढे ज्यावेळी तुम्ही ही भयंकर क्रूरता दाखवता, त्यांचे कान ओढता, असं वर करता, त्यांना टंगड्या धरून वर करता, मागची बाजू घेऊन वर करता, त्यावेळेस तुमचा धंदा वाढत नाही. त्यावेळेस ते जे खाणाऱ्यांच्या डोक्यात आहे ना, तुमचा राग भरतो आणि त्यांना वाटतं मी एक वेळेस व्हेज भाजी खाईल, कसली खाईल, कांद्याची पात खाईल, नाहीतर तिकडे शेपूची भाजी खाईल, रोज मेथी खाईल, पण तुमच्या इथे येऊन जेवणार नाही. इतके डोक्याला राग भरणारे हे लोक त्या मुक्या प्राण्याशी खेळतात. आता धंदा सगळीकडे केला जातो, आम्हालाही माहिती, पण तुम्ही एवढं का अति करून दाखवता सोशल मीडियावरती? सोशल मीडियावरती काही अति करण्यासाठी सोशल मीडिया आहे का? तुमचं दाखवा ना. धंदा झाला, तुमची थाळी दाखवा, तुमचं काही इन्कम असेल ते दाखवा, गव्हर्नमेंटला पैसे भरा, इन्कम टॅक्स भरा, कुठं काय चांगलं केलंय ते दाखवा. का कुठं बोकडाचे पाय वड, त्याचे कान वड, त्याला उचलून धर, त्याला वडून काढ बाहेर. अरे इतकी कुठं क्रूरता असते का? हेच जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? अजून मला खालच्या विषयावरती येऊन बोलायचं नाही. तर चला मित्रांनो, विषय आवडला असेल तर इतरांनाही फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.